गेल्या वर्षभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या तेलनाडे टोळीतील संशयित आरोपी माजी नगरसेवक सुनील शंकरराव तेलनाडे यास इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। तेलनाडे याच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल होते, मात्र सर्व प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाल्याने त्याचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सुनील तेलनाडे याच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद केला की फिर्यादीच्या तक्रारीत विसंगती असून पोलिसांनी घाईत मोका अंतर्गत कारवाई केली होती। सरकार पक्षाने जोरदार हरकत घेतली होती, परंतु न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत जामीन मंजूर केला। संशयित आरोपी सुनील तेलनाडे याच्या जामीन अर्जावर इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालय यांच्या समोर सुनावणी झाली। दिनांक 18/5/2019 रोजी नरेंद्र भोरे याने शहापूर पोलीस स्टेशन येथे तेलनाडे टोळीतील सदस्यांनी भोरे यास त्याचे व त्याचे पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची व त्यास मारहाण केल्याची फिर्याद दिली होती। त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे व अन्य 11 व्यक्तींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। सुनील तेलनाडे याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी युक्तिवाद करताना फिर्यादी नरेंद्र भोरे याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी न्यायालयात 2 फिर्यादी दाखल केल्या होत्या। न्यायालयातील फिर्याद व प्रथम खबर अहवालातील कथनामध्ये विसंगती असल्याने नरेंद्र भोरेची फिर्याद ही संशयास्पद असल्याचा तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 18 तासामध्ये घाई गडबडीत पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी केला। यावर आक्षेप घेताना सरकार पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली व आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 4 वर्षापासून अधिक काळ फरार असल्याने सुनील तेलनाडे याचा जामीन नामंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती, परंतु आरोपी हा स्वतः कोर्टात हजर झाला। तपासाच्या दरम्यान आरोपीकडून काही एक जप्त करण्यात आलेले नाही व आरोपी विरुद्ध तपास पूर्ण झालेला आहे। तसेच इतर सर्व आरोपींना न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे, असा युक्तिवाद ॲडव्होकेट सचिन माने यांनी केला। आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयातील मोका कायदा अंतर्गत दाखल केलेले न्यायनिवाडे याचा विचार करून न्यायालयाने सुनील तेलनाडे यास सशर्त जामीन मंजूर केला।